मटणा धंदा असा आहे की याला कधी मरण नाही. बोकड तुम्ही बघा 100% तुम्हाला कधी पण बघा तुम्ही वाढणारच आहे, प्राइस त्याची कमी होणार नाही. मित्रांनो आपल्याला घेऊन देण नाही, अंडा आधी आले कोंबड्या आधी आली. आपला अंडा आधी उद्या कोंबड्या आधी उद्या काय आपल्याला फरक पडत नाही. आपण कुक्कुटपालनामध्ये उतरले, आपल्याला त्यातनं पैसे कमवायचे मित्रांनो. तर मग काय करा, तुम्ही लहान पक्षी घ्या किंवा मोठे पक्षी घ्या, मोठे पक्ष्यांपासून अंडे विकायला चालू करा, किंवा तुम्ही लहान पक्षी घ्या मोठे करा. तुम्ही नवीन असाल, तुम्ही चला ट्रेनिंग जरी घेतला असेल, तर तुम्हाला जर एक्सपिरियन्स 6-7 महिने किंवा कमी एक्सपिरियन्स असेल, अनुभव कमी असेल, तर तुम्ही सुरुवात तुमची छोट्या एकदम स्मॉल स्केल पासून करा मित्रांनो. म्हणजे काय होईल, प्रॉफिट जर झालं तर छोटं होईल पहिल्यांदा, तुम्हाला काय हरकत नाही आपल्याला प्रॉफिट कमी झालं तर, पण लॉस आपल्याला कमी होणार आहे मित्रांनो. तर एक तर तुम्ही असं बंदिस्त शेळी पालन करू शकता, नाही तर मग असं तुम्हाला हे त्यांना चारायला घेऊन यावं लागतं. असं जसं मी आता घेऊन आलोय, तर शिकलेले मुलं पण आता थोडं शेतीमध्ये उतरले, तर तुम्हाला असं उतरल्यानंतर तुम्हाला वाटतं की चला आता शेळी पालन करू कुक्कुटपालन करू, तर दोन्हीचे तसे फायदे आणि तोटे दोन्हीचे वेगवेगळे आहेत. दोन्ही व्यवसाय त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तुम्हाला विषय समजला असेल, थंबनेल तुम्ही पाहिलं, आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत असता, तुम्हाला व्हिडिओ आवडला, मला खूप सारे कमेंट येतात, सर व्हिडिओ चांगले असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात. तर हा व्हिडिओ पण तसा आहे मित्रांनो, खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी माहित होतात. तर काय बघा, बरेचसे लोक असतात, बरेच मित्र असतात, शेतकरी मित्र आपले असतात की ज्यांना चला पारंपरिक शेती तर करत होते, पण आता व्यवसाय स्वतःची नोकरी बघत पण शेतात काहीतरी बाबा थोडं इनिव्हेटिव्ह करायचंय किंवा काहीतरी त्याला जोडधंदा म्हणून काहीतरी करायचंय, तर मग कुक्कुटपालन करावं का शेळी पालन करावं. तर या ठिकाणी जर येऊन तुम्ही थांबला असाल, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा आपल्याला करायचं काय, बाबा शेळी पालन करूया का कुक्कुटपालन करूया. त्याच्यानंतर तुम्हाला रिस्क फॅक्टर काय असणार आहे किंवा व्यवसायामध्ये कसं काय तुम्हाला उतरता येईल, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडं सांगणार आहे मित्रांनो. शेवट पण मग मित्रांनो खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तुम्ही याच्यातून थोडंसं शिकाल, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की करावं काय नेमकं. थोडंसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगणार नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही कुठे ट्रेनिंग घ्यायला गेले, काही करायला गेले, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा की आपल्याला काय केलं जातं. सगळ्यात मोठं लय भारी आपल्याला दाखवलं जातं की एवढ्या रुपयाला एवढा अंडा, एवढ्या रुपयाला तुम्ही पक्षी विका, एवढ्या रुपये किलो मटन आहे वगैरे, शेळी पालनमध्ये जावा. पण ह्या गोष्टी जेव्हा ह्या तुमच्या एंड आहेत, एकदम शेवटला आहेत, जेव्हा ट्रेडिंग होऊन जाईल, तुमचं पक्षी प्राणी जाईल, विकला जाईल, त्यानंतर तुमच्या हातात जे पैसे येणार आहेत ते तुम्हाला आता दिसतं किंवा सांगितलं जातं मित्रांनो की एवढं पैसे आहेत, एवढं असं करा, तसं करा, हे करा. पण रिस्क फॅक्टर काय आहे, तुम्हाला काय करावं लागेल, आणि व्यवसाय करताना आपण कुठं मिस करतो, काही गोष्टी आपल्याकडून मिस होतात, चुकतात, तर ह्या गोष्टी कोण तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्याशा गोष्टी नोट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूया मित्रांनो. मी शेळी पालन पण करतोय आणि कुक्कुटपालन करतोय. तर माझं काय शेळी पालन जे आहे ते काय एकदम अत्याधुनिक किंवा हायटेक बिटेक नाही, आणि आपला पहिला प्रयत्न तो असतो की बाबा तुम्ही नवीन आहे, जसं आता मी पण नवीन आहे, थोडंसं 2 वर्षाचा मला अनुभव आहे थोडासा. पण जर नवीन असाल, तर नवीन असताना तुम्हाला काय करायचं की कुठलीही गोष्ट मी प्रत्येक वेळेस मित्रांना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही नवीन असाल, तुम्ही चला ट्रेनिंग जरी घेतला असेल, तर तुम्हाला जर एक्सपिरियन्स 6-7 महिने किंवा कमी एक्सपिरियन्स असेल, अनुभव कमी असेल, तर तुम्ही सुरुवात तुमची छोट्या एकदम स्मॉल स्केल पासून करा मित्रांनो. म्हणजे काय होईल, प्रॉफिट जर झालं तर छोटं होईल पहिल्यांदा, तुम्हाला काय हरकत नाही आपल्याला प्रॉफिट कमी झालं तर, पण लॉस आपल्याला कमी होणार आहे मित्रांनो. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही दोन्ही व्यवसायापैकी कोणता पण व्यवसाय तुम्ही निवडा, पण तुम्हाला प्रॉफिट पण मॅनेज करायचा आणि तुमचा रिस्क फॅक्टर पण मॅनेज करायचा. तर शेळी पालन आणि कुक्कुटपालनामध्ये दोन्हीमध्ये आपल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतं की तुमच्याकडे फायनान्स मॅनेजमेंट पाहिजे. तुमच्याकडे पैसे किती, तुम्ही कसं वापरणार आहे, काय करणार आहे, फंडिंग करणार आहे, कुठून घेणार आहे पैसे, की तुमच्याकडे जवळ आहेत किती पैसे. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर येतो, कुठलाही लाईव्ह स्टॉक पाळा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, लाईव्ह स्टॉक तुम्ही जेव्हा पाळता, तर तुम्हाला त्याचं खाद्याचं नियोजन करावं लागतं, खाद्याचं मॅनेजमेंट करावं लागतं मित्रांनो. कारण लाईव्ह स्टॉक सांभाळणं, त्यांचं खाद्याचं मॅनेजमेंट करणं हे सगळ्यात म्हणजे तुमच्या प्रॉफिटचं मेन गोल, जे मेन टार्गेट आहे ते त्याच्यावर डिपेंड असतो मित्रांनो. तर आपण ह्या 2 गोष्टी पहिला मॅनेज करता आल्या पाहिजे आपल्याला. चला मग आपण सुरुवात करू, कुक्कुटपालनापासून सुरुवात करू मित्रांनो. कुक्कुटपालनामध्ये कसं आहे की तुमचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे असते, इन्व्हेस्टमेंट तुमचं जे फंडिंग असतं अगोदरचे, म्हणजे जेवढे तुम्हाला पैसे लावायचे ते शेळी पालनच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये पैसे थोडे कमी लावावं लागतात. म्हणजे एक शेळी जर घ्यायला गेले, नॉर्मल तुम्ही देशी शेळी जर घ्यायला गेले, तर 10,000पर्यंत चांगली, 10, 12, 15 ह्या रेंजमध्ये तुम्हाला शेळी येते. पण 10,000मध्ये तुम्हाला कमीत कमी नाही म्हणलं तर तुम्हाला एक 100 पक्षी येऊन जातात चांगले देशी जर घ्यायला गेला तर तुम्ही. तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट तिथं सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की इन्व्हेस्टमेंट तिथं कमी लागते. दुसरा फॅक्टर काय आहे त्याच्यामध्ये की ते पक्षी तुम्ही घेतला, पक्षी घेतला तर त्याला मोठं होण्यासाठी आहे ना, मोठं होण्यासाठी जो टाईम आहे, म्हणजे तुम्ही शेळी घेतली आणि तुम्ही कोंबड्या पण घेतल्या किंवा कोंबडीचे पिल्ले घेतले, तर ह्याच्यामध्ये काय होतं, कोंबडीचे पिल्ले मोठे व्हायला टाईम कमी लागतो. म्हणजे तुमच्या हातात जे एंड प्रोडक्ट येणार आहे किंवा जे लास्टला तुम्ही ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे जे बाय प्रोडक्ट, लास्ट प्रोडक्ट जे असणार आहे, ते बाय प्रोडक्ट नाही, मेन प्रोडक्ट जे असणार आहे ते तुमच्याकडे लवकर भेटतं मित्रांनो. तर टाइम फ्रेम कमी, इन्व्हेस्टमेंट कमी, हे 2 पॉईंट झाले मित्रांनो. त्याचबरोबर काय होतं की तुम्ही जर कुक्कुटपालन करताय, कुक्कुटपालनामध्ये फक्त तुम्हाला असं नाही की बाबा कटिंगला द्यायचं आहे माल, तर तुमच्याकडे अंडे पण विकू शकता तुम्ही,
किंवा मग मोठे पक्षी विकू शकता किंवा त्या पक्ष्यांचे रिप्रोडक्शन करून तुम्ही अजून लहान पक्षी पण विकू शकता. तर हे ह्याच्यामध्ये 3 ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट मार्जिन आहे की तुम्ही अंडे, पिल्ले आणि पक्षी हे 3 तुम्ही 3 तुमच्याकडे ऑप्शन ओपन राहतात. त्याच्यानंतर काय होतं की आता हे तर 3 गोष्टी तुम्हाला झाल्या की इन्व्हेस्टमेंट कमी आहे, टाइम फ्रेम कमी आहे, लवकर पैसा मिळतोय. पण ह्या गोष्टी जेव्हा येत असतात तर कसं आहे, व्हॉल्यूम गेम आहे. कुक्कुटपालन हे एक व्हॉल्यूम गेम आहे मित्रांनो. दुसरा आणि महत्त्वाचा पॉईंट काय म्हणतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये टाइम फ्रेम असतो. टाइम फ्रेम म्हणजे पक्षी जो आता लहान पक्षी घेतलाय तो मोठे होण्यासाठी जो टाइम लागतो, पक्षी किंवा शेळी पालन असेल तर तुमचं तर शेळी मोठी व्हायला जो टाइम जास्त लागतो, तसंच जर कुक्कुटपालनामध्ये बघितलं तर पक्षी जो छोटा लहान घेतलाय तो मोठा होण्यासाठी आणि आपल्या हातात जो एंड प्रोडक्ट येणार आहे म्हणजे मोठा पक्षी येणार आहे किंवा ते अंडे द्यायला चालू करणार आहे, तर आपल्याला इन्कम सोर्स चालू होण्यासाठी तो टाइम फ्रेम आहे तो कमी आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, कुक्कुटपालनामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट आणि तुमचा जो परतावा जे तुम्ही लावलेले पैसे ते महागारी मिळण्याचा टाइम थोडा याच्यामध्ये कमी आहे मित्रांनो. महत्त्वाचा पॉईंट आहे बाबा, तुम्ही कुक्कुटपालन करत असाल तर कुक्कुटपालन जर करत असाल तर कुक्कुटपालनमध्ये तुम्हाला छोटं शेड जरी मारलं तुम्ही 10 बाय 10, 20 बाय 20 जरी मारलं तर त्याच्यामध्ये आरामशीर 500, 600, 1000 पक्षापर्यंत बसू शकता तुम्ही. मी म्हणतो तुम्ही 100 पासून चालू करा. तर मग काय होतं की तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं लागतं त्याला बाबा एक ठेवण्यासाठी तुम्हाला शेड बांधावं लागतं, तर त्या शेडला पैसे कमी लागतात. जर ते तुम्ही शेळ्यामध्ये गेला तर शेळ्यांना जरा थोडं जास्त खर्च येतो मित्रांनो. इनिशियल लेवलला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे तुम्हाला कोंबड्या ठेवण्यासाठी जे शेड लागणार आहे तर ते कमी खर्च होऊन जातं मित्रांनो. तर जर ते तुम्हाला शेळ्या ठेवायचं शेळ्यांसाठी तुम्हाला जे शेड बांधणार आहे शेडला खर्च जरा थोडा जास्त येतो कम्पॅरिझनमध्ये. तर मग तुम्हाला एक पहिली गोष्ट झाली की कमी कालावधीमध्ये तुम्हाला उत्पन्न चालू होतं, कमी इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे पक्षी विकत घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कमी आहे, शेड बांधण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तर हे मी तुम्हाला आता सगळं प्रॉफिट सांगितलं की बाबा ह्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत. पण जेव्हा कुक्कुटपालन तुम्ही करत असता तर त्याच्याबरोबर रिस्क फॅक्टर काय आहेत की आपण ते पण बघितलं पाहिजे की बाबा ह्याच्याबरोबर रिस्क फॅक्टर काय. तर तुम्ही तसं बघितलं तर तुम्ही जर बॉयलर जर गेला, बॉयलर 45 दिवसात तुम्हाला पैसे देते, तिथून पण चालू होतं. पण बॉयलरमध्ये आपण कामच करत नाही मित्रांनो, आपण जास्त करून देशी गावरांमध्ये काम करतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात महत्त्वाचा पक्षी येतो, लाईव्ह स्टॉक आहे. मी ह्याच्या आधी पण सांगितलं लाईव्ह स्टॉक आहे, त्याला सांभाळणं माणसांसारखे, त्याला पण आजार वगैरे ताप, थंडी, साप, सर्दी सगळं येते. प्रत्येक ऋतूनुसार त्याला पण आजार येतात. म्हणजे जर हिवाळ्यात वेगळा, उन्हाळ्यात वेगळा असं त्यांना प्रत्येकाचे रोग वेगवेगळे होतात. तर कोंबड्यांना रोग येण्याचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो. तो सगळ्यात मोठा रिस्क आहे तुमच्यासाठी, रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं मग त्यासाठी त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तर मग तो सगळ्यात मोठा रिस्क आहे, त्यांना रोग जास्त येतात. आणि कोंबड्या खातात खाद्य, त्यांच्या खाद्याचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यांना खाद्य खूप लागतं. खाद्य जर खायला कमी पडलं तर त्या लवकर वेट गेन करत नाही, त्यांचे ग्रोथ चांगली होत नाही. तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी आहेत की तुमच्या रोगराईवरती मॅनेजमेंट असलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यावरती मॅनेजमेंट असलं पाहिजे, त्याच्या खाद्यावर मॅनेजमेंट असलं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी आहेत मित्रांनो. मी तुम्हाला फायदे पण सांगितले, कुक्कुटपालनाचे आणि तोटा पण सांगितलं. ह्या 2च गोष्टी आहेत. तुम्ही आरोग्याची त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या खाद्याची मॅनेजमेंट करा. राहिला विषय मग कमी कालावधीमध्ये तुम्हाला पैसा देते, प्रॉफिट तुम्हाला लवकर चालू होते. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरला वगैरे किंवा पक्षी घ्यायला तुम्हाला इनिशियल लेवलला खर्च कमी येतोय. कुक्कुटपालनामध्ये आपल्या मित्रांनो टेम्परेचर मॅनेजमेंट, तापमान आपलं व्यवस्थापन जास्त की ते करणं खूप महत्त्वाचं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये त्यांना कसं बाबा तेवढं टेम्परेचर मिळायला पाहिजे. बाबा तुमच्याकडे 38-40 असलं आणि जर त्यांना ते चालणार नाही तर त्यांच्या हिशोबाने 36-37 म्हणजे 36-37 पर्यंत त्यांना लागणार आहे. तर तुम्हाला फॉगर वगैरे किंवा त्यांना फॅन किंवा कूलर बिलर लावावं लागतात. नसेल तर मग तुम्हाला शेडचं मॅनेजमेंट तसं करावं लागतं. म्हणजे टेम्परेचर तापमान व्यवस्थापन करावं लागतं. आणि जर हिवाळा असला की थंडी असली, पावसाळा असला, त्यांना वार्म राहण्यासाठी तुम्हाला लाईट बल्ब लावावं लागतात किंवा मग हीटर वगैरे येतात ते हीटर लावावं लागतात. तर हे तापमान मॅनेजमेंटमुळे काय होतं की पिल्ल्यांचे जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं, नाहीतर मग त्यांना रोग राहायला चालू होतात. मित्रांनो आपण बघितलं की आता कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला दोन्ही गोष्ट सांगितलं मी तुम्हाला, प्रॉफिटच्या हिशोबाने पण सांगितलं, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण सांगितलं आणि रिस्क फॅक्टर पण तुम्हाला सांगितलं की बाबा छोटी इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्हाला कमी कालावधीमध्ये तुम्हाला परतावा पण मिळतोय आणि तुमचं प्रॉफिट लवकर चालू होते. आणि रिस्क फॅक्टर पण सांगितलं की कोंबड्यांना आजार वगैरे होतात, त्यांचे आरोग्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. आणि खाद्याचं मॅनेजमेंट, कारण त्यांना खाद्य भरपूर लागतं. खाद्यामध्ये जर तुम्ही कमी पडला तर त्यांचं तुम्हाला वेट गेन चांगलं होत नाही आणि ग्रोथ चांगली होत नाही. तर मित्रांनो आता हे कुक्कुटपालनाबद्दल झालं. तर आपण आता शेळीपालनाकडे वळूया. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण जर शेळीपालन बघत असेल तर शेळीपालनाचं कसं आहे माहिती आहे का? हो, तुम्हाला मी सांगितलं कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला छोटी इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रॉफिट पण तुम्हाला त्याच्या हिशोबाने त्याच्या रेशोने तुम्हाला मिळते. म्हणजे 10,000 लावले तर तुम्हाला 40-50 हजारापर्यंत तुम्हाला मिळणार, त्याच्या पुढे जास्त जाणार नाही. पण आता हे तर शेळीपालनामध्ये कसं आहे, तुम्हाला पैसे तुम्ही चांगले लावताय, म्हणजे इन्व्हेस्टमेंट चांगली करताय, म्हणजे प्राण्यांवर पैसे चांगले लावताय तुम्ही, खाद्यांचं पण मॅनेजमेंट आहे, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्या कॉस्टली गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला कॉस्टिंग जास्त लावताय, म्हणजे 100% नाही 1000% तुम्हाला प्रॉफिट पण चांगलं मिळते मित्रांनो. कारण जे म्हणजे मीटला असेल, म्हणजे ते मटण असेल, मटणाची डिमांड जास्त आहे. किंवा जे आपले देशी चालू करू, आपण देशीपासून चालू करू. तर देशीमध्ये कसं आहे, तुम्हाला शेळीपालनामध्ये
की तो कधीच न मरणार धंदा आहे मित्रांनो. म्हणजे बोकड एक वेळ काय होतं की कुक्कुटपालनामध्ये बाबा काय रोगराई आली, सगळे पक्षी मेले किंवा आले बाबा, असं तुम्ही बघितलं असेल कोविडमध्ये पण बघितलं असेल की डायरेक्ट कोंबड्या गाडून टाकल्या अक्षरशः लोकांनी. म्हणजे देश असू द्या कुठल्या असू द्या, पण लोक घाबरली की मग चिकनला हात पण लावत नव्हते. 700-800 रुपये किलोमीटर घेत होते, पण चिकन 200-300-100 रुपयानं घेत नव्हते कोणते. पण म्हणजे तो त्याला कधी न मर नसणार धंदा आहे शेळी पालन. आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन, इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे लोक थोडंसं घाबरतात उतरायला की बाबा की उतरून एवढे पैसे लावायचे आणि होते नाही होते माझ्याकडून. म्हणजे त्याला कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तुम्हाला पोल्ट्री भरपूर दिसतील, पण शेळी पालना शेड बाबा तुमच्या तालुक्यात कमीत कमी 10-20 असतील. तर पोल्ट्री 10-20 असतील तर तुम्हाला शेळी पालन 1-2-3-5च्या आत दिसणार, मी तुम्हाला एवढं गॅरंटेड सांगतो. आणि नसेल तर मग प्रत्येक घरी 1-2 शेळ्या दिसणार तुम्हाला. असं म्हणजे फक्त प्युअरली शेळी पालन दिसणार नाही. शेळी पाळतात, शेळ्या म्हणजे जोडधंदा म्हणून असेल घरी 1-2 असतील, पण असं फक्त शेळ्यांचा शेड आहे किंवा असं नसणार आहे. कारण इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. मग इन्व्हेस्टमेंट जर मोठी आहे तर तुम्हाला रिटर्न पण चांगलं मिळते आणि रिटर्न पण तुम्हाला जास्त मिळते मित्रांनो. कुक्कुटपालनामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि रिटर्न लवकर चालू होतं. तर मग तुमचा रेशो पण तसाच आहे. म्हणजे 10,000 लावले तर तुम्हाला 50-40-50 हजारापर्यंत तुम्हाला रिटर्न मिळू शकतं. आता इथं कसं आहे शेळी पालनामध्ये तुम्हाला पैसे पण जास्त लावायचे. तर पैसे जास्त लावायचे म्हणलं त्याला रिटर्न पण तेवढं चांगलं मिळतं मित्रांनो. शेळी पालनामध्ये जर बोकड वगैरे मीठ वगैरे तुम्ही बघितलं असेल तर ही कधी न मरणार धंदा आहे. म्हणजे त्याला कंटिन्यू डिमांड आहे. बघा तुम्ही बघितलं असेल कोविडमध्ये आपण बघितलं कोंबड्या चिकन अक्षरशः काढून टाकलं लोकांनी. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तसं नाही. बोकड हे मीठसाठी काय म्हणजे कंटिन्यू लागणारी गोष्ट आहे. आणि तुम्हाला हा कधी लॉसमध्ये घेऊन जाणार नाही. तुम्ही जर चांगला प्राणी जर चांगला सांभाळला, चांगला सांभाळला, चांगलं वेट गेन झालं तर तुम्हाला 100 नाही 1000% तुम्हाला त्यातून रिटर्न मिळणार आहे मित्रांनो. तर मग तुम्हाला पण हा धंदा कसा आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यामुळे काय होतं की थोडंसं कमी होतं. तसं नाही तर मग तुम्ही रेग्युलर जोडधंदा शेतकऱ्यासाठी शेळ्या कोंबड्या काय तुम्ही बघितलं असेल किंवा त्याच्यावर कसं होतं 1-2 प्रत्येक घरी. पण असं एक प्रॉपर शेड किंवा फक्त शेळी पालन हे तुम्हाला कमी दिसतं का, त्याच्या मागे रिझन आहे, त्याच्या मागे एक कारण आहे की ह्याला इन्व्हेस्टमेंट जास्त लागते. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जो टाईम लागणार आहे म्हणजे प्राणी मोठा होण्यासाठी तो कोंबड्यांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त आहे. तर मग काय होतं तुम्ही बघितलं असेल की इन्व्हेस्टमेंट जास्त आहे तर रिटर्न पण तुम्हाला जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं आणि धंदा तुम्हाला रिस्की आहे नाही असं नाही, ह्याच्यामध्ये पण रोग येतात. पण कोंबड्यांच्या कंपॅरिझनमध्ये ह्याच्यामध्ये रोग कमी येतात. तर तुम्ही यांना प्राण्यांना स्वच्छता ठेवली, आरोग्यासाठी व्यवस्थित त्यांना खाद्य दिलं, पाणी दिलं, चारा व्यवस्थित दिला त्यांना आणि स्वच्छ पाणी दिलं, थोडंफार काळजी घेतली का डॉक्टर जरी तुम्ही हायर केला महिन्यात 1-2दा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा रिस्क थोडी कमी आहे मित्रांनो. टाइम जास्त लागतो, इन्व्हेस्टमेंट जास्त आहे तर रिटर्न पण जास्त आहे तुम्हाला, पण तुम्हाला रिस्क थोडी कमी आहे ह्याच्यामध्ये. रोगराईंची रिस्क कमी आहे जशी कोंबड्यांमध्ये आहे तशी. आता शेळीपालनामध्ये बघितलं, शेळीपालनामध्ये सगळ्यात जास्त पावसाळा हा सगळ्यात धोकादायक आणि घातक आहे शेळ्यांसाठी. तर पावसाळ्यामध्ये बरेचसे रोग आजार वगैरे देतात त्यांना, सर्दी पण होते आणि सर्दी ताप असे बरेचसे आजार आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये ते थोडं त्यांना खूप जास्त क्रिटिकल, म्हणजे तेवढं 3 महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो. तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त शेळ्यांना जपावं लागतं. शेळीचा धंदा एकदम कोर म्हणजे 60-70% रिस्क पूर्ण तुमची पावसाळ्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये त्यांची खूप तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांची खुरं जमिनीला लागू द्यायची नाहीत. मी तुम्हाला अजून परत एकदा सांगतो की जमिनीला त्यांची खुरं लागू द्यायची नाहीत. तर शेळ्यांची खुरं जर जमीन लागली तर त्यातून त्यांना रोग होतात. त्यांना जास्त करून त्यांचे जे असतात आणि त्यांचे जे मलमूत्र असतात, मलमूत्रांपासून त्यांना आजार जास्त होतात. तर मग पावसाळ्यामध्ये काय होतं की ते निचरा होत नाही किंवा मग त्यासाठी तुम्हाला मी खाली तुम्ही बेड वापरू शकता. मग ते बांबूचे बेड असू द्या, बांबू किंवा ते प्लास्टिक मॅट त्याचे बेड असू द्या, किंवा तुम्हाला एक आता जे नवीन आलं ते प्लास्टिकचे हायटेक आले जातात ते बेड असलं तर वेल अँड गुड आहे. मग तुम्हाला काहीच म्हणजे हे नाही. पण पावसाळ्यामध्ये त्यांची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही बघितलं दोन्ही कुक्कुटपालनाचे तुम्ही बघितलं फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, किंवा तोटे तर नाहीच म्हणा, व्यवसाय कुठलाही घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तोटे कोणाचे नाहीत. रिस्क फॅक्टर आपण बघितलं की बाबा की रिस्क काय असू शकते आणि प्रॉफिट किती होऊ शकतं. तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट, रिस्क आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं मित्रांनो. तर आपण दोन्ही व्यवसायांचे मी तुम्हाला प्रॉफिट, रिस्क आणि हे पण सांगितलं तुम्हाला, मॅनेजमेंट वगैरे हे तुम्हाला गोष्ट सांगितलं. तर माहिती आहे का, शेण, लेंड्या बिंड्या ह्याचं जे वेस्ट बाय प्रोडक्ट आहे ह्यांचा, म्हणजे म्हशी, शेळ्या, गाया, कोंबड्या ह्यांचा आहे ना, तर त्याच्यावरती त्यांचं खाद्याचं मॅनेजमेंट होऊन जातं आपलं. आणि खाद्य कमी लागतं तर मग काय होतं, मल्टीलेअर फार्मिंग पण चांगला ऑप्शन आहे मित्रांनो. खाली कोंबड्यांवरती शेळ्या अशा दोन्ही तुम्ही करू शकता की जेणेकरून त्यांचं वेस्ट प्रोडक्ट आहे ह्यांचं खाद्य होऊन जातं. तर ह्याच्यातून तुम्ही चांगले पैसे पण कमवू शकता की इनिशियल लेवलला, किंवा छोटं पण करा तुम्ही. असं काय नाही की जास्त मोठं शेड करायची गरज नाही, तुम्ही छोटं शेड पण करू शकता. एक 5-50 कोंबड्यापासून चालू करा आणि वरती एक 10 शेळ्यापासून चालू करा मित्रांनो. तर ते पण चांगलं ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. फिरून तुम्हाला सांगतो की कुठलंही कर्ज पाणी काय करायचं नाही मित्रांनो. इनिशियल लेवलला छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, छोटं प्रॉफिट तुम्ही टार्गेट करा आणि ते अचीव्ह झालं की थोडं जर अजून क्वांटिटी वाढवा.
आता अगोदर 100 पक्षी होते, आता 200 करा, परत 500 करा. असं तुम्ही शिकत शिकत किंवा मग तुमच्याकडे 10 शेळ्या होत्या तर तुम्ही 15 शेळ्या करा, 20 शेळ्या करा, 50, एकदम 100 आणि 50 शेळ्या करू नका मित्रांनो. तुम्ही अनुभव घ्या, अगोदर शिका. अगोदर पहिल्यांदा शिका तुम्ही. 5 शेळ्यापासून चालू करा, व्यवस्थित करा, शिका. प्रॉफिटकडे लगेच आपण लय मोठं होणार नाही मित्रांनो. झाड लावल्यानंतर बी एक छोटं रोप लावल्यानंतर मोठं झाड व्हायला वेळ लागतो मित्रांनो. तर तेवढ्या वेळासाठी आपल्याला वाट बघावं लागते. लगेच आपण काय लगेच सगळं एक्सपेक्ट करू शकत नाही. तर थोडं पेशन्स ठेवा. तर आपले मित्र आहेत किंवा काय होतं की कुक्कुट पालन करू का शेळी पालन करू. तर मित्रांनो असे काही लोक आहेत त्यांना दोन्ही करायचे, म्हणजे कुक्कुट पालन पण करायचं आणि शेळी पालन करायचं आहे. तर त्याच्यासाठी चांगला ऑप्शन आहे की मल्टीलेअर फार्मिंग म्हणून आता जे नवीन हायटेक टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही मल्टीलेअर फार्मिंग म्हणजे काय होतं, खाली तुम्हाला 2 कप्पे बनवायचे असे शेडचे. त्याच्यामध्ये काय होतं, खाली कोंबड्यांना ठेवायचं आणि वरती तुम्हाला हे आता बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला मी दाखवते बघा. हे असं वरती तुम्ही शेळ्या ठेवू शकता आणि खाली तुम्ही असं कोंबड्या ठेवू शकता बघा. म्हणजे हे खाली शेळ्या कोंबड्या आहेत आणि वरती शेळ्या आहेत. तर असं तुम्ही ठेवू शकता मित्रांनो. तर हा पण खूप चांगला म्हणजे ऑप्शन आहे की ज्यांना दोन्ही करायचे तर तुम्ही दोन्ही करू शकता मित्रांनो. खाली तुम्ही कोंबड्या ठेवू शकता आणि वरती शेळ्या ठेवू शकता. म्हणजे त्यांचे काय विष्ट आहे, लेंड्या वगैरे ते. आणि कोंबड्यांची जात अशी की त्यांना उकरून खायला किंवा ते शेण लेंड्या वगैरे हे उकरून ते त्यांच्यातून त्यांचं खाद्याचा जरा खर्च कमी होतो. तर मल्टीलेअर फार्मिंग हे पण चांगला ऑप्शन आहे. दोन्ही पण गोष्टी तुम्ही करू शकता. फिरून सगळ्या गोष्टी तुमच्या परत इन्व्हेस्टमेंटमध्ये मित्रांनो. तुमची इन्व्हेस्टमेंट जर जास्त बऱ्यापैकी चांगली असेल, स्ट्रॉंग असेल तर तुम्ही मल्टीलेअर फार्मिंग पण करू शकता किंवा मग शेळीपालन पण करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन्ही पण करता येते. आणि जर इनिशियल लेवलला थोडी इन्व्हेस्टमेंट कमी असेल मित्रांनो तर तुम्ही मग कुक्कुटपालनापासून सुरुवात करा किंवा मग कुक्कुटपालन शेळीपालनापासून चालू करा, पण कमी प्राण्यांपासून चालू करा. शिका अगोदर आणि मग व्यवस्थित करा मित्रांनो. आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुक्कुटपालन आणि शेळीपालन हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं काय ह्याच्याबद्दल आपण दोन्ही पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही कुठलाही दोन्हीपैकी कोणताही व्यवसाय निवडू शकता किंवा दोन्ही व्यवसाय निवडू शकता मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी मी झाल्या असतील, बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो. जर अजून तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते मित्रांनो. सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते.